गोंदिया जिल्ह्यातल्या हाजरा फॉल धबधब्यावरती सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक मोठी गर्दी करतात। पावसाच्या दिवसात हे देखणं पर्यटन स्थळ भंडारा गोंदियाच्या पर्यटकांना विशेष आकर्षित करते। मात्र प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा न पुरवल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे। हाजरा फॉल मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असणारा गोंदिया जिल्ह्यातला हा हंगामी धबधबा। आजूबाजूने हिरवीगार झाडी, साहसी खेळ आणि उंचावरून कोसळणारा धबधबा। पावसाळ्यात हे सौंदर्य पाहायला इथे शेकडो पर्यटक गर्दी करतात, पण प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे पर्यटकांचा हिरमोड होतोय। वीकेंडच्या दिवशी जसं 15 ऑगस्ट, रविवार, शनिवार आणि सण त्योहार या दिवशी या पर्यटन स्थळाला खूप पर्यटकांची गर्दी असते। त्या दिवशी जर पोलीस बंदोबस्त इथं उपलब्ध करून दिला तर पर्यटकांना एक चांगली सुविधा मिळू शकेल। जे पर्यटक नक्षलांच्या भीतीने या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांना एक सुरक्षेची हमी या ठिकाणी मिळू शकते। ब्रिटिश इंजिनियर हजरा यांनी 1911 साली गोंदियाच्या सालेकसा या ठिकाणी धबधब्याची निर्मिती केली। त्यामुळे या धबधब्याला हाजरा फॉल हे नाव प्रचलित झालं। यातील बहुतांश ठिकाणी नक्षली कारवाया होत असतात, त्यामुळे वन विभागाने बरीच वर्ष याकडे दुर्लक्ष केलं होतं। मात्र अवैध वनकटाईच्या कारवायांमुळे वन प्रशासनाने पुन्हा या ठिकाणाकडे लक्ष वळवलंय। या ठिकाणी आपण जे नवाटोला गावातील जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे। मनाली येथे माउंटनरिंगची ट्रेनिंग दिलेली आहे 18 लोकांना आणि गोवा येथे वॉटर स्पोर्टचं ट्रेनिंग दिलेलं आहे। ते लोक या ठिकाणी प्रशिक्षित लोक या ठिकाणी पर्यटक जे येतात त्यांना मार्गदर्शन करत असतात। या स्थळाचा विकास करत असताना वन प्रशासनाने तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केलेत। त्याचबरोबर संपूर्ण जंगलाचं संरक्षण करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली आहे। हम लोग यहाँ पे वीकेंड मनाने के लिए आए हैं। इनके फ्रेंड ने बताया कि यहाँ पर बहुत बढ़िया फॉल है, तो वो देखने के हिसाब से आए हैं। बहुत ही बढ़िया है, बस यहाँ पर कैंटीन नहीं है, इस वजह से थोड़ा सा प्रॉब्लम है। बाकी यहाँ पर एंजॉय करने के लिए बहुत बढ़िया है। पांढरा शुभ्र धबधबा आणि सोबतच साहसी खेळांचा आनंद घ्यायला सध्या सुट्टीच्या दिवसात इथं पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। पण खेळासोबत इथे खाण्यापिण्याचीही काहीच सोय नसल्यानं पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय। हाँ, ये जो यहाँ का बारिश में यहाँ से पानी जाता है वो उसमें से पानी डैम बनाना चाहिए, फिर उसी का वहाँ का पानी और रिटर्न लाना चाहिए यहाँ से। उसी माध्यम से आपको फिर पर्यटक यहाँ पे आएंगे तो रोजगार मिलेगा। हाँ, उससे अभी मिल रहा है, उससे भी ज़्यादा बहुत मिलेगा। पावसाळ्यात केवळ 3च महिने हा हाजरा फॉल कोसळतो, मात्र याच पावसाळ्यातल्या पाण्याचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर धबधबा वर्षभर कोसळू शकेल। महाराष्ट्रातल्या असंख्य प्रसिद्ध धबधब्यांपैकी हा हाजरा फॉलही फेमस होऊ शकेल, पण पर्यटन विभागाने याही धबधब्याच्या विकास कामांकडे थोडं जातीनं लक्ष घालायला हवं इतकंच। हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया।